श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे 21 जानेवारी, वार रविवार. या दिवशी आलेले आहे एकादशी आणि ही एकादशी जी आहे तर ती पुत्रदा एकादशी या नावाने ओळखले जाते. एकादशी हे व्रत भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे जे लोक ह्या एकादशीचं व्रत करतात, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, त्यांनी हे पुत्रदा एकादशीचं व्रत आवर्जून करावं. आणि या एकादशीचं व्रत ज्यांनी केले आहे तर त्यांना नक्कीच भगवान श्री हरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद लाभतात. त्याचबरोबर ही एकादशी जी आहे तर ती रविवारी आलेली आहे आणि रविवारी सूर्यदेवांना समर्पित केलेला आहे. तर रविवार हा सूर्यदेवांना समर्पित असतो आणि त्यामुळेच पौष महिन्यातील जे रविवार आहेत ते तर अत्यंत महत्त्वाचे रविवार मानले जातात. या दिवशी बायका नवऱ्यासाठी व्रत देखील करतात. या एकादशीचं व्रत मनोभावे जी व्यक्ती करत असते तर तिला संतान प्राप्ती होत नसेल तर ती संतान प्राप्ती होते. आणि त्याचबरोबर पुत्रदा एकादशी ही त्या नावामध्येच सर्व आलेलं आहे आणि याच नावामुळे या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर ज्यांना मुलं आहेत तर त्यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी जर हे व्रत केलं तर त्यांच्या मुलांना ज्या समस्या असतील, अडचणी असतील त्या सर्व दूर होऊन जातात. त्यामुळेच आपल्या मुलांची प्रगती व्हावी आणि त्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी त्यांच्या निर्माण होऊ नये यासाठी आईवडिलांनी पुत्रदा एकादशीचं व्रत करावं. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही तर यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती आहे त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. आणि सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत, पूजा आपल्याला करायची आहेत, त्याचबरोबर आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. त्यामुळेच मी तुमच्याशी एक अतिशय महत्त्वाचा उपाय शेअर करणार आहे. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर कुणी शत्रुबाधा केली असेल, नजर दोष लावलेला असेल किंवा आपल्या घरावर वाईट शक्ती असतील किंवा शक्तींचा प्रभाव असेल आणि कर्णीबाधा असेल त्याचबरोबर संकट, दोष, अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे, आपली एखादी कठीण इच्छा आहे, ती खूप दिवसांची इच्छा आहे, ती पूर्ण होत नाही आहे, तर ते पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही जे व्रत आहे तर ते करायचं आहे. आणि त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी काही वस्तू टाकायची आहे. आणि जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तरीसुद्धा तुम्ही असे काही उपाय आपल्या घरामध्ये जर केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होतात. तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, एकादशीचं व्रत केल्याने प्रत्येक संकट हे नष्ट होऊन जातात. त्याचबरोबर काही दोष असतील तर ते दोष सुद्धा दूर होऊन जातात आणि मृत्यूनंतर माणसाला मोक्ष प्राप्ती होते. तर पहा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे. तर उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अंघोळीला जायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्यामुळं आपलं शरीर हे शुद्ध होईल आणि आपल्याला या एकादशीचं फळ देखील प्राप्त. सर्वप्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. तर आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर एखाद्या पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये आपल्याला गंगाजल मिळून जाईल किंवा तुम्ही एखाद्या पवित्र गंगेमध्ये, नदीमध्ये जाऊन जरी स्नान केलं तरीसुद्धा खूप सारं महत्त्व या स्नानाला आहे. म्हणजे पौष महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे. आणि जर आपल्याकडून ते शक्य नाही तर मग आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे किंवा मग गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे आपले भगवान श्री हरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद लाभतात. आणि त्याचबरोबर आपला जर गुरुग्रह मजबूत नसेल तर गुरुग्रह आपला मजबूत होतो. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये जर काही पैशाच्या अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होऊन जातात.
आणि धनप्राप्तीचे योग देखील बनतात आणि थोडेसे आपल्याला पांढरे तीळ देखील यामध्ये टाकायचे आहे। अशा प्रकारे या सर्व वस्तू टाकून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ करायची आहे आणि अशा प्रकारे जर आपण अंघोळ केली तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद लाभले जातात। आपले जे काही पाप असतील, आपण जे काही नकळत कळत पापे करतो तर ते पापे सुद्धा नष्ट होऊन जातात। इतकं हे अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आपण अंघोळ केली तर इतकं हे महत्त्व ह्या पाण्याला आहे। तर पहा, त्याचबरोबर आपल्याला जे अंघोळ करणार आहोत तर त्या अंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। बघा, ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। आपल्या घरातील लहानातील लहान मुलं असू द्या, त्याचबरोबर मोठ्यातील मोठी माणसं असू द्या, वृद्ध माणसं असू द्या, सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत। जेणेकरून काय होईल की आपल्या घराला जर कोणाची शत्रुबाधा लागलेली असेल व आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती असतील, नजर दोष असतील तर हे मुलांचे दूर होऊन जातील आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे देखील दूर होऊन जातील। त्यांच्यामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती सुद्धा नष्ट होऊन जाईल। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून त्यांना अंघोळ करायला लावायची। पहा, पुत्रदा एकादशी असल्यामुळं आपल्याला आपल्या मुलांना खास करून या उपायाचा फायदा होणार आहे। त्यामुळे आणि ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जाणार आहे। त्यामुळे त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने हा उपाय करावा। अंघोळ करताना आपल्याला पहिला एक मग भरून घ्यायचा आहे, उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे। दुसरा मग भरून घ्यायचा आहे, डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे। त्यानंतर तिसरा मग भरून घ्यायचा आहे आणि डोक्यावरती टाकायचा आहे। डायरेक्ट आपल्याला गुडघ्यावरती किंवा डोक्यावरती पाणी टाकायचं नाही। अशा पद्धतीनेच आपल्याला हा उपाय करायचा आहे। ज्यामुळे काय होतं की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपला हा जो उपाय आहे तो यशस्वी ठरला नाही, तर अशा काही आपण ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत। जेणेकरून आपल्याला जी अंघोळ करायची आहे तर ती ज्या पद्धतीने मी सांगितली आहे त्या पद्धतीने आवर्जून करा। तर पहा, जेव्हा आपण अंघोळ करणार आहोत, अंघोळ केल्याच्या नंतर आपल्याला लगेचच एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। कारण हा महिना जो आहे पौष महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उद्या रविवार देखील आहे आणि एकादशी सुद्धा आहे। त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला विसरायचं नाही। का अर्घ्य देताना आपल्याला त्या तांब्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ टाका आणि लाल फूल असेल तर ते टाका आणि त्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो शक्य नसेल तर ओम आदित्य देवाय नमः, ओम आदित्य देवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल। तुम्हाला जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही अर्घ्य देताना हा मंत्र म्हणायचा आहे। बघा, तुळशी मातेला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। परंतु तुळशी मातेला या दिवशी एकादशी आहे, रविवार आहे, आपल्याला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीचे पानं देखील या दिवशी आपल्याला तोडायचे नाही। तर ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा। तर चला, अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।